तर सकाळी-सकाळी आज मिरची भाजायला सुरुवात करायची होती. काय झालं 2 दिवस झाले बघा संध्याकाळचा ना पाऊस पडतो म्हणजे कोकणामध्ये सध्या 2 दिवस झाले एक सर तरी पडतेच. काल संध्याकाळी घेतलं होतं करायला आणि नेमका पाऊस हजर झाला. त्याच्यामुळे आज सकाळी लवकर उठले आणि एक अंदाजे 6:30च्या दरम्यान इथे चूल पेटवून घेतली आणि मिरची भाजायला की नाही सुरुवात केलेली आहे. म्हटलं संध्याकाळच्या वेळेस काम नकोच मिरची भाजायचं, उगाचच पाऊस आला तर सगळी गडबड होऊन जाणार. त्याच्यामुळे आज ठरवलं की पूर्ण मिरची जितका पण म्हणजे जितकी पण ऑर्डर आहे ना आपली, ती आज सकाळीच पूर्ण करून घ्यायची. म्हणजे किती पण उशीर झाला तरी पण चालेल. त्याच्यामुळे सरसकट इथे भाजायला की नाही घेतले आहेत. 3 मसाले आपल्याला करायचे होते आणि हे मिरची भाजायला मला अंदाजे म्हणजे सकाळी 7च्या दरम्यान मी सुरुवात केली आणि सगळं माझं भाजून होईपर्यंत बरोबर 12, 12:15 झाले होते. म्हटलं आज काम पूर्ण झाल्याशिवाय उठायचंच नाही आणि त्याच पद्धतीने सगळं मी आहे ना मिरचीचं म्हणजे मसाल्याचं जे काम आहे ना, पूर्ण करून घेतलेलं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कशा पद्धतीने आपला मसाला तयार केला जातो डंक्यामध्ये.